काही कदाचित अपयश जर आलं बस, तर बिलकुल आपलं आपलं ठरवू 100% शकतो. काही विषय नाही. नाराज नाराज नाही व्हायचं आपल्याला. नाराज नाही. नाही. लाईफ भारी वाटते शेतामध्ये. 100% शेतासारखी लाईफ कुठंच नाही. कुठं असा कोण नाही की म्हणजे शेतावर असं बोट करू शकते. कारण आज 1 crore मध्ये एकूण किती झिरो असतात? 1, 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. 7. 1 कोटी दिल्यास मी गप शेतात जाणार राहणार गावात. हा. आपापला बिझनेस म्हणजे सेट करणार आणि एन्जॉय लाईफ करणार. जिंदगी का जॉब आहे, काही विषय नाही. जॉब हा. नकोच. काय नाही गरज. तुला काय वाटते पोलीस भरतीमध्ये हे स्वप्न पूर्ण होतील असं वाटतंय का? नाही, पोलीस एक स्वप्न. पोलीस हं. 50 लाखाचं घर, हं. 30-35 लाखाची गाडी हं. आणि 20 लाख रुपये फिरायला घालतोय. फिरेल असं वाटतंय का? नाही, ही गोष्ट करू शकते पण हळूहळू करू शकते. एकदाच करू शकत नाही पोलीस. 1 कोटी मध्ये किती शून्य असतात? 1 कोटीमध्ये 6. बघ बरं मोज चालू कर. पोलिसाच्या नोकरीवर स्वप्न पूर्ण होत नाहीत, गरजा पूर्ण होत्या फक्त. गरजा पूर्ण होतात. हं. श्रवण संतोष टिकांबरे. श्रवण, शाळेचं नाव काय? स्कूलचं नेम? राजा नारायण लाल लावटे इंग्लिश स्कूल लातूर. ओके. 1 crore मध्ये एकूण किती झिरो असतात? 1, 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. 7. 7 झिरो असतात. हा. 7 झिरो असतात. तेवढे जर तुला अमाऊंट रुपये जर दिलं हा. काय करशील? पैसे माहित आहेत? हा. मनी हा. काय करशील तेवढे जर तुला पैसे दिले तर? खर्च करायचे तुला? पॅरेंट्स वर असं बोल, खर्च काय करणार. अडचण नाही. पॅरेंट्स वर खर्च करणार. पॅरेंट्स वरती खर्च करणं. काय पॅरेंट्सला देणार? गिफ्ट देणार का पॅरेंट्सला? जी त्यांना लागणार ती गिफ्ट करणार त्यांना. तुला माहिती आहे त्यांना काय लागणार आहे? आता तर माहित नाही, नंतर माहित झालं त्यांना गिफ्ट. तुला आता दिलेत ना मी पैसे, त्यावेळेस काय फायद्याचं? नंतरचं काय? नंतर नाही तुला भेटणार. एफडी ठेवणार. एफडी ठेवणार. आणि काय करणार एफडीचे? काय होतं माहिती आहे का? पैसे भेटतात. एफडी मध्ये ठेवल्यानंतर एफडी ठेवणार म्हणजे जपून ठेवणार. जेव्हा गरज वाटते तेव्हा आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणार. हा. शाबास बेटा शाबास. नाव काय मित्रा नाव आकाश शेंडगे. तुमचं? कृष्णा विनायक राठोड. सध्या आपण क्रीडा संकुलमध्ये आहोत. काय करायला लागलाय सध्या इथं? सध्या काय ग्राउंडची प्रॅक्टिस चालू आहे. ऍडची शक्यता आहे सध्या डिसेंबर एंडिंग पर्यंत. जे चालू आहे तयारी वातावरण. कोणती चालू आहे तुमची? पोलीस भरतीच. पोलीस भरतीची तयारी. ग्राउंड झालेलं आहे का? नाही, नाही. ते आता बी चर्चा केली काही ground- जणांचं ते मुंबईचं पेपर राहिलं त्यांचं ग्राउंड झालेलं आहे. हा, लेखीचे आहे. म्हणजे ज्यांनी पेपरला बसले त्यांचा आता ग्राउंड डबल म्हणजे असं विषय प्रोसेस. ओके. म्हणजे आता कधी आता ह्या महिन्यात ग्राउंड आणि शेवटला होईल म्हणतो का ह्या हा महिन्यात? म्हणजे ऍड पडलेच नंतर ऍड पडायची शक्यता सध्या आहे सांगायला तर. ओके, तयारी कशी पुढे- चालू आहे मग सध्या? तयारी सध्या बरी आहे माझ्या चालू आहे माझ्या सध्या चालू केली व्यवस्थित. एक सिंपल प्रश्न आहे माझा. 1 कोटी रुपये दिल्यानंतर हम्म. जर तुम्हाला कोणी दिले किंवा आले, लॉटरी लागली, हम्म. काय करसाल 1 कोटीची? 1 कोटी दिल्यास मी गप शेतात जाणार राहणार गावात. आपापला बिझनेस म्हणजे सेट करणार आणि एन्जॉय लाईफ करणार. जिंदगी का जॉब आहे, काही विषय नाही. जॉब हा. नकोच. काय नाही गरज. ते पोलीस भरती. बस बस काही विषय नाही. जर बाय चान्स पैसे जरी नाही मला भेटले काय नाही, पोलीस भरती करत करत आपलं शेतामध्ये फील्डमध्ये आपण पोल्ट्री फार्म म्हणा काय म्हणा हे आपलं स्वप्न आहे सर. म्हणजे जर सध्या जर पोलीस भरतीमध्ये जर काही कदाचित अपयश जर आलं बस, तर बिलकुल. आपलं आपलं ठरवू 100% काही विषय नाही. नाराज नाही व्हायचं आपल्याला. नाराज नाही. नाही. लाईफ भारी वाटते शेतामध्ये. 100% शेतासारखी लाईफ कुठंच नाही. कुठं? असा कोण नाही की म्हणजे शेतावर असं बोट करू शकते. कारण आज लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक जणाला आपलं आपलं फार्म आठवलं किंवा आपलं गाव आठवलं, पण शेतकऱ्याला काहीची जाणीव नव्हती. कारण शेतामध्ये राहत होता. प्रत्येकाला पुणे मुंबई आले की दिल्ली कुठं बाहेर क्वारंटाईन करा काय करा, पण शेतकऱ्याला कशी जवळ होता. बरोबर. प्रत्येक जण आपले म्हणजे शेतामध्ये कमवून स्वतः म्हणजे तिच्या गरजा भागत होत्या. मुलींचे जे वडील आहेत हा. त्यांची सरळ मागणी आहे, मला माझा जावई हा सरकारी नोकरदार असला पाहिजे. मुलीचे मायबाप चुत्या झालेत बरं का. त्यांच्या पोरांचं काय खरं नाही आज. बरोबर आहे का? हम्म. आणि त्यांनी जावाई करले. आज मला सांगा ना तुम्ही गव्हर्नमेंट जॉब म्हणजे जावई म्हणजे त्यांचा मुलगाच काय करत नाही. मग बघा ना तुम्ही बरोबर आहे ते. बरं स्वतःचा मुलगा शेती करतो ठीक आहे हा. आणि जावाई तुम्हाला गव्हर्नमेंट नोकर पाहिजे कसं शक्य? 10 जागा आहेत, लाखो फॉर्म आहेत तुम्हाला, शक्य आहे गोष्ट? प्रत्येकानं ह्यानं विचार केला पाहिजे ना, पॉप्युलेशन किती वाढलंय, जागा किती तुमच्या, बरोबर आहे का? मग असं विचार करून चाललं तर ठीक आहे, नाही तर काय. असं पण म्हणतात मुलीचे जे वडील आहेत त्यांची मागणी अशी पण आहे, माझ्या मुलीला हम्म. शेत राहिलं पाहिजे हा. पण माझी मुलगी शेतात जाणार नाही म्हणतात. मग तुम्ही शेत कशा डिमांड कशाला कराल तुम्ही याची शेतीची? तुम्ही आज ज्याला नोकरी त्याला देत नाही, तर ज्याला नोकरी प्लस शेती त्याला मुलगी भेटायली ना, बरोबर आहे का? प्युअर नोकरदाराला मुलगी भेटत नाहीये. नाही भेटत. हे बी खरं आहे ना? हे बी खरं मग शेती तुम्ही का महागालात? आहे. बरोबर आहे का? मग शेती तुम्ही का महागाला? मग तुम्ही जर महागा तुमचा हेतूच असेल किंवा आम्ही नोकरीचा काय प्रॉब्लेम तुम्ही शेती करतो, मग तुम्ही शेती केली पाहिजे ना तुम्ही. मग तुम्ही आज का नाही म्हणतात करायची? वडील शेती करतात का? 100% शेती करायचं. आपण शेतकऱ्याचा मुलगा आहे. किती आहे जमीन तुमची? 9 एकर शेती सर आपल्याला. 9 एकर हो. शेती आहे. हम्म. आहे का इन्कम सध्या बघायला लागलो आपण? 100% इन्कम आहे सर. अडचण कधीच नाही आम्हाला. हं. आज जरी लॉस झाला सीझनला तर आम्ही नेक्स्ट टायमिंग मध्ये ते कव्हर करू शकतो 100% सर. फक्त शेतकऱ्याला पावसानं किंवा ह्या इन्व्हायरमेंटनं साथ दिली पाहिजे सर. सरकार पण भाव देत नाही सोयाबीन सारख्या. नाही सर, सरकार भाव देत नाही, पण आज काय होतं आपल्या म्हणजे वातावरणामध्ये शेतकऱ्यामध्ये आज सरासरी आपण कॉमन पीक घेतो. पहिलं काय सोयाबीन म्हणा, कापूस म्हणा, तुम्ही नवीन करंट आहे
तुमची हम्म. गुंतवणूक वाढवा. तुम्हाला सरकार 100% सपोर्ट करते, अनुदान देते, तुम्ही नवीन करा. आज सोयाबीनची लागवड भरपूर प्रमाणात होते, पण डिमांड जास्त, सप्लाय जास्त व्हायला ना तुमचा, डिमांड कमी आहे असा विषय, त्याच्यामुळे भाव कमी सर. गव्हर्नमेंटला दोष देऊन फायदा नाही, पण द्यायला बी पाहिजे. कधी आपले डिमांड, आपले सप्लाय म्हणजे आपले जास्त प्रोड्यूस झाले, तुम्ही बाहेरून आयात केली नाही ना पाहिजे, त्यावेळेस शेतकऱ्याला तुम्ही असा भाव दिला पाहिजे. गव्हर्नमेंटनं हमी भाव दिला पाहिजे. 100% शेतकरी परवडेल, म्हणजे शेती परवडेल सर शेती आपल्याला. परवडू हो शकते. हो, हमी भाव दिला पाहिजे. नक्कीच नक्की. तोच प्रश्न आहे परत एकदा, 1 कोटी रुपये दिल्यानंतर काय करसाल? दोघं पण पोलीस भरती तयारी करायला लागलाय, हा दोन्ही आर्मी आणि पोलीस दोन्ही आर्मी आणि पोलीस भरती तयारी करायला लागलाय. 1 कोटी रुपये जर भेटले, लॉटरी लागली, काय करसाल? काय शेती आपली शेतीच करणार? हा शेती करतो. आता मित्रांनो म्हणल्या म्हणून नाही म्हणाला. नाही नाही आमच्या म्हणजे शेतात नाही का, हा, 163 झाड आंब्याची लावलेत. हा. आणि आंब्याचं बाग नंतर अजून वाढवणार आम्ही. वाढवणार. अजून एक बोर बघायची शेतात. एवढं शेतीची आवड आहे तर मग कशाला इकडे आपलं पोलीस भरतीच्या ह्याच्यात आलेलं आहे? म्हणजे आर्मीची आवड आहे आपल्याला. आर्मीची पण आवड आहे. आर्मीचा भाऊ म्हणजे आर्मीत आहे, हा हा. आणि मला पण आवड आहे आर्मीची. 1 कोटी रुपये जर भेटले तर सरळ सरळ जाऊन शेतात काम करणार लोक. 1 कोटी रुपये भेटले गाव सोडतात आणि शहरात येऊन राहतात. नाही नाही, आता 1 कोटी रुपये मध्ये माझ्याकडे 1 कोटी म्हणजे शेतात आपण करणार, मग नंतर पैसे जर भेटल्यावर इकडे कोण आहे, तिकडंच आपली आपली जिंदगी सेट. 1 कोटी रुपये घेऊन गावाकडे जाणार. हा. काय करसाल शेतामध्ये? 1 कोटी घालायचे, काय काय खर्च करसाल शेतामध्ये? काय खर्च करसाल? काय शेती विकत घेऊन टाकणार सगळी? एवढं काय बोललो नाही का? प्रणव. 1 कोटी मध्ये किती शून्य असतात? 1 कोटीमध्ये 6. बघ बरं, मोज चालू कर. म्हण एक. हा, 1 2 3 4. तसं नाही. 1 कोटी, 1 दशक वर. मराठी मीडियमला का इंग्लिश मीडियमला? इंग्लिश. इंग्लिश. 1s 10s 100. हा, चालू कर बरं. 1s 10s 100 1000 हा. 10,000 हा. 1 lakh. हा. 10 lakh. करोड. किती शून्य, किती झिरो झाली? 6 चालते. किती झाली शून्य? 6. बघ, 1s 10s 100 1000 10,000 lakh 10 lakh करोड. हम्म. किती झाले? 7. 7. ओके. तुला जर 1 करोड रुपये जर दिले, काय करशील? मी माझा एक ड्रीम आहे. हा हा. मला स्वतःची फिल्म बनवायची. फिल्म बनवायची. हा, स्वतःची. सो म्हणजे ज्या ते पद्धतीत आता करेन. आम्ही काम करावं त्या पद्धतीने तुला काम करायचं आहे. येस. काय फिल्मचं काय आहे तुझं? काय रूपरेखा काय आहे? थोडं अलीकडे. मला लहानपणीपासून आवड आहे त्याची. म्हणजे मी खूप शिकत आहे, म्हणजे असं कोणती फिल्म YouTube वर बनायची? वगैरे. युट्यूब वगैरे. हा, युट्यूबला short चॅनल film. वगैरे असेल? नाही, अजून नाही बनवत, म्हणजे कमी सबस्क्रायबर्स आहेत. पण असं किती करत सबस्क्रायबर आहेत असतो. सांग, मी आपल्या चॅनल वरती सांगतो. माझे 63 काहीतरी आहेत. 63 सबस्क्रायबर. चॅनलचं नाव काय? प्रणव फिल्म्स. प्रणव फिल्म्स. हम्म. मित्रांनो, प्रणव फिल्म्स नावाचं मित्राचं चॅनल आहे आणि त्यावरती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शॉर्ट्स फिल्म बघायला भेटणार आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. कशा टाईपच्या फिल्म्स बनवणार आहे शॉर्ट फिल्म मध्ये तू? मला मोटिवेशनल आणि लाईक ॲक्शनवाल्या आवडतात, म्हणजे असं Action बनवायला. पिक्चरच्या बाबतीत सांगितलं तर कशा पद्धतीने पिक्चरचं कशा पद्धतीने सांगशील? तुला आता भरपूर पिक्चर मार्केटमध्ये येणार तुझ्या हम्म. शॉर्ट फिल्मशी रिलेटेड पण येत असतील. हम्म. कोणत्या टाईपच्या, कशा टाईपच्या असतील? पुष्पा, नाही, का म्हणजे बाहुबली, KGF, काय एखादी लव्ह स्टोरी टाईप? मला असे रिअलिस्टिक्स आवडतात, म्हणजे ज्यांनी मेसेज भेटेल कोणता ओके. असा. छत्रपती संभाजी महाराज सध्या रिलीज हा, झाला तसा एक तशा टाईप. हिस्टॉरिकल, म्हणजे Historical. रिअल स्टोरीवर बेस्ड असेल ते, त्याच्यावर. सध्या तू बघायला लागले, सध्या मराठी फिल्म इंडस्ट्री आणि साऊथ इंडस्ट्री आणि बॉलिवूड इंडस्ट्री आहे. सगळ्यात बेस्ट इंडस्ट्री कोणती वाटते तुला फिल्मच्या बाबतीमध्ये? मला फिल्म म्हटलं तर मराठीमध्ये मेसेज खूप देतात, म्हणजे असं मराठी फिल्म मधून मेसेज येतात. मेसेज खूप देतात. आपण द बॉईज सारखा पिक्चर पण बघितलेला आहे. हा. बॉईज काहीतरी आहे, सेकंड थर्ड फायर बॉईज काहीतरी. Yes. कसा वाटला तो पिक्चर? काय नाही, मेसेज picture भेटतो छान त्याला? आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की मराठीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेचे पिक्चर रिअलिस्टिक का? खूप असतं. लक्ष्मीकांत हो, बेर्डेचे बघितलेत, काही काही बघितलेत म्हणजे. बघितलेत ना? हम्म. त्या पिक्चर सारखे पिक्चर आहेत का सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये? नाही, तसं नाही. नाही म्हणजे कुठे कमी आहे, हम्म. पण त्या काळातले पिक्चर खूप. ज्या पद्धतीचं एंटरटेनमेंट होतं हम्म. मराठी इंडस्ट्रीमध्ये लक्षाच्या चित्रपटामध्ये, तसं एंटरटेनमेंट आता आहे का? नाही, मला नाही वाटत आहे. जर तुला जर कोणी म्हणण्यापेक्षा समजा जर 1 कोटी रुपये जर दिलं, हां. तर काय करशील 1 कोटी रुपयामध्ये? स्वतःचे स्वप्न पूर्ण करीन. गावाकडे घर बांधायचं, पुन्हा गाडी तीन विकत घ्यायची आणि कुठं बाहेर फिरायला जायचं, बाहेर देशात येईन भरपूर बाहेर ठिकाणी. देशामध्ये फिरायला जाणार. हां. घर किती लाखाचं असेल, गाडी कितीची असेल का, आणि फिरायला किती ठेवशील शिल्लक? फिरण्यासाठी एक 20% रक्कम ठेवून, बाकी सगळं घर आणि गाडी. घर आणि गाडी म्हणजे हां. 20 लाख रुपये फिरण्यासाठी, हा आणि घर आणि हां. गाडीमध्ये गा- 80 लाख रुपये घालणार. हां. गाडी मस्त. कोणती घेणार आहे? गाडी चांगलीच घ्यायची, इनोवा क्रिस्टा.
ओके, त्याला किती हो. लागतात माहिती आहे का? हो 33 लाखाची गाडी आहे ती. 33 लाखाची गाडी म्हणजे हा. जवळजवळ आता 50 लाखामध्ये घर बांधायचे आहे. हा काय स्वप्न काय करता काय सध्या काय करायला लागले? सध्या पोलीस भरती करता. पोलीस भरती करायला लागले. हं. तुला काय वाटते पोलीस भरतीमध्ये हे स्वप्न पूर्ण होतील असं वाटतंय का? नाही पोलीस एक स्वप्न- पोलीस हं. 50 लाखाचं घर, हं. 30-35 लाखाची गाडी हं. आणि 20 लाख रुपये फिरायला घालतोय. हं. फिरेल असं वाटतंय का? नाही ही गोष्ट करू शकते पण हळूहळू करू शकते. एकदाच करू शकत नाही पोलीस. पोलिसाची जेवढी फक्त- पेमेंट आहे मला माहिती आहे सध्या तर सुरुवातीला पेमेंट एक 50-60 हजार रुपये पेमेंट असते. ओके, म्हणजे पोलिसाच्या नोकरीवर स्वप्न पूर्ण होत नाहीत, गरजा पूर्ण होत्या फक्त. गरजा पूर्ण होत आता. हं. काका एक प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे. हा. 1 कोटी रुपये जर तुम्हाला दिले तर काय करसाल तुम्ही? अं, 1 कोटी सार्वजनिक मूलभूत सुविधा रुपये. कुठल्या काही खर्च हा. काय खर्च कुठे खर्च करसाल 1 कोटी रुपये? सार्वजनिक मूलभूत सुविधा ज्या आहेत, रोड असेल, पाणी किंवा रस्त्यासाठी खर्च करणार, हा लोकांसाठी लोकांसाठी 1 कोटी रुपये डायरेक्ट लोकांना हा रस्ता कारण करण्यासाठी. हा कारण मूलभूत 1 कोटी सुविधांचे रुपये मध्ये जास्तीत जास्त 1-2 किलोमीटरचा रस्ता होतोय, लोक विसरून जातात. नाही म्हणजे सार्वजनिक खर्च करावा लागेल वैयक्तिक तर नाही, खर्च मी 1 कोटी जर तुम्हाला दिले आणि तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हा. खर्च करायचे, तुम्ही काही घेऊ शकता त्या पैशातून, कुठे खर्च करसाल? आपल्या स्वतःच्या गरजांवर म्हणजे कोणत्या? मूलभूत काय घेसाल? सुविधा काय काय आपल्या, घेसाल? कपडे आहेत हा. किंवा मग प्रवास करणे, ट्रॅव्हलिंग, ट्रॅव्हलिंग, स्वतःचा छंद जोपासणे वगैरे. छंद जोपासणार. 1 कोटीची तुम्हाला जर लॉटरी लागली हा. काय करसाल? त्याआधी तर मी म्हणजे सर्व आपल्या जे गरजा आहेत ते भाग काय काय आहे म्हणजे आपण जे आहे ती त्याच्यामध्ये खर्च करेल, ते इन्व्हेस्ट करणार. काय गाडी, घर, गाडी, असं घर घराची फॅमिलीसाठी सर्व. फॅमिलीसाठी वगैरे. सर्व, चला त्याची लिस्ट सांगा मला. घरासाठी किती घालणार, गाडीसाठी किती खर्च करणार? आता घरासाठी म्हणल्यावर कमीत कमी एक 25-30 लाख जास्त, आणि गाडीसाठी एक 20-1 लाख, असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी थोडे थोडे खर्च. सगळे खर्च करायचे. हा. गाडीसाठी 25 किलो, घरासाठी 25 घरासाठी किलो, अजून कुठं फिरायला वगैरे काय फिरायला वगैरे हा. गेलो, अशा हम्म. पद्धतीने पैसे खर्च पैसे करणार. खर्च. सध्या काय करता तुम्ही? सध्या मी आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो. ओके, एमपीसी तयारी करायला लागलाय. हा, MPSC. एमपीसी मध्ये कोणती पोस्ट तुमची म्हणजे ट्राय करायला लागला तुम्ही? जास्त प्रयत्न कोणत्या पोस्टसाठी आहेत? सध्या तर PSI साठीच. PSI साठी आहेत. हा. तयारी चालू आहे. हो, तयार चालू आहे, पण पोलीस भरती बी देतो ती पण. पोलीस भरती आणि ते द्यायला हा. लागले. समजा तुम्ही PSI झाला किंवा पोलीस झालात, हा. माझ्या माहितीने पोलिसांना पेमेंट महिन्याला मंथली 50 ते 60,000 हा बरोबर. अमाऊंट हा, असते. हा, बरोबर आहे. हो. वाढत जाईल कदाचित. हो ना. जर त्यांना 1 कोटी रुपये जर कमवायचे झाले त्यांना, हम्म. तर कमीत कमी त्यांना 10 वर्ष जायला लागतात. हो, लागतात. 10 वर्षानंतर मग एवढी अमाऊंट त्यांच्या येणार. तोपर्यंत तुमच्या स्वप्नातही तोपर्यंत स्वप्न असंच. चालते म्हणजे हा. चालते. जे आहे ते त्याच्यामध्ये तोपर्यंत ऍडजस्ट. जर समजा PSI नाही झालो हा. तर मग काय करणार? समजा चक्कच MPSC मध्ये, कारण बघतोय आम्ही लाखोच्या संख्येने हो. विद्यार्थी येतात तिथे, हम्म. आणि फक्त तुटपुंज्या विद्यार्थ्यांच्या हजारोच्या संख्येमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण होतात. हा. बाकी जवळजवळ 99,000 लाखामधले महागड जातात लाखोच्या संख्येने येऊन. हा. तो आकडा 5 बी राहू शकतो, 10 लाखाचा पण असू शकतो. हो ना. समजा या दाखवायची त्या 99,000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही पण आहात, तुम्हाला जर अपयश आलं हम्म. काय करसाल पुढे? स्वतः गावाकडे मग कुठं तर बिझनेस वगैरे असं. बिझनेसला सेकंड हा, प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी बिझनेस. कोणता बिझनेसचा विचार केला काय? बिझनेस मध्ये काय माहिती आहे का? बिझनेस मध्ये काय माहित नाही, पण जो गावाकडे म्हणजे शेती वगैरे आहे, मग नंतर शेती नाही झाली तर आपण कुठं Business चा- दुकान. बिझनेसचा अल्टिमेटम, सगळ्यात शेवटचं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं ध्येय कोणतं असतं बिझनेस मध्ये? त्याच्याबद्दल अजून काही तेवढी माहित नाही. बिझनेस मध्ये हा. 1 रुपयाचे 2 रुपये करेन हेच ध्येय असते ना. हा, 1 रुपयाचे ते 1 रुपयाचे 2 म्हणजे प्रॉफिट हे अल्टिमेटम ध्येय आहे प्रत्येक बिझनेस. हो हो हो. कोणता बिझनेस केलाय का लहानपणापासून? कधी कधी नाही. वस्तू विकलाय का? नाही अजून तर कोणता केलं नाही, हा. पण इच्छा आहे करायची. इच्छा आहे आहे, करायची. हो. तरी कोणत्या व्यवसायामध्ये उतरसाल? तरी पण असं म्हणाय गेल्यावर ट्रान्सपोर्टिंगचे ट्रान्सपोर्टिंग मध्ये हम्म. आवडते. आवडते. लाईनच्या गाड्यांवरती लाईनचे वगैरे. वगैरे. हा. अजून कपड्याचे वगैरे दुकानं, कपड्याच्या अजून म्हणजे असं दुकानामध्ये. मॉल वगैरे असं इच्छा. Mall हा, वगैरे. हा. ह्या गरजा आहेत. हा, बरोबर आहे. हा. चालते, ठीक आहे, धन्यवाद. संकेत शिंदे. संकेत, 1 कोटी रुपये मध्ये एकूण शून्य किती असतात 1 कोटी मध्ये? 1 कोटीला नाही, 10 लाख कोटी 10. चालते. तेवढी जर दहाच आहेत amount- नाही, कमी येतात. किती? 7 शून्य येतात. ओके, चालते, काय 7, हरकत नाही. 1 सोडला आणि बाकीचे जे 7 असतात. ओके, चालते. मला प्रश्न हा आहे, तुम्हाला तेवढ्या जर रुपयाची जर लॉटरी लागली हा. काय करसाल? बिझनेस. कोणता बिझनेस करणार? 1 कोटीमध्ये तर आधी इथले ट्युशन एरियात एखादं गेम वॉटरलेट
7-8 रूम एखादी कधी येत आणि ते 7-8 भाड्याने देत. पहिल्यांदा डायरेक्ट रूम्स भाड्याने घेऊन त्या डायरेक्ट हा, भाड्याने हा, चालणार. हो. हा असा का विचार केला तुम्ही? 1 कोटी रुपयानंतर म्हणजे भरपूर तुम्हाला पर्याय होते, हा, पण हाच का विचार केला? लातूरमध्ये हेच जास्त चालते ना, मेस वगैरे रूम. ओके, हा. म्हणजे सध्या लातूरचं एकच आहे तिथं फक्त चालतं. लातूरमध्ये कोणते कोणते प्रॉफिटेबल बिझनेस? एक म्हणलं तर रूम्स वगैरे भाड्याने चढवणं, बरोबर मेस. मेस, हा. 2-3च बिझनेस आहेत मोजके, हा. आणि ट्युशन तर आपल्याला जमत नाही, हा. बरोबर. हा. जर समजा तुमचं सध्या काय करता तुम्ही सध्या आता? पोलीस भरती. पोलीस भरती म्हणजे जवळजवळ आता मी सगळ्यांना भेटायला लागलोय पोलीस हा. भरतीचेच विद्यार्थी दिसायला लागले, तर साहजिकच आहे. हा. व्यायाम करण्यासाठी वगैरे येत आहे. तयारी कशी चालू आहे पोलीस भरतीची? चालू आहे चांगली आहे. ऍड ती पडलेली नाही पण Ad- पडणार आहे. ऍड पडणार आहे आता. हा. यदा कदाचित जर समजा तुम्ही पोलीस भरतीमध्ये अपयश आलं तुम्हाला, कारण आम्ही बघतोय सध्या लाखोच्या संख्येने इकडे येतात हा. विद्यार्थी, आणि त्यातले फक्त तुटपुंजे हातावर बोटावर मोजणे आहेत की म्हणजे हजारोच्या संख्येमध्ये फक्त पास होतात. हा. जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये अपयश आलं, हा. काय करणार आहे? पोलीस भरती पुन्हा दुसऱ्या जागा निघणार ते बघायचं. लगेच दुसऱ्या टाका ट्राय करणार, हा. म्हणजे हे राहून राहिलं तर ते शेवटी पोलीस होऊन जायचं आहे म्हणा की. कारण सगळ्यांचा सिलेबस सारखाच आहे ना, मग पोलीस भरतीमध्ये जरी नाही लागलं तरी दुसऱ्याच्या एक्झाम देऊन लावायचे ते लागायचे. कुठंच नाही लागलं काय करसाल? मग कुठंच नाही लागलं इतकं तर का हा दुर्दैव विचार राहणार विचार नाही. केलाय का कधी? पण जर नाहीच लागलं हा. तर मग दुसरं काहीतरी करायचं, घरी जाऊन शेती बघायची, नाहीतर म्हणजे हा व्यवसाय. विचार कधी केलाय का बाबा समजा जर आपल्या यदा कदाचित अपयश जर आलं हा. तर आहे का, कधी आलाय का विचार आपल्याला अपयश येईल म्हणून? कॉन्फिडन्स आहे पूर्ण की मी लागणार म्हणजे लागणार? कॉन्फिडन्स तर आहे लागणारच मग, कारण की आता नाही तर उद्या तर लागणारच आहे. हा, जोरदार अभ्यासाची तयारी चालू आहे. हा. तुम्हाला गणित असते का? हो. काय सध्या काय शिक्षण झालं तुमचं? आता ग्रॅज्युएशन झाले. ग्रॅज्युएशन कोणतं ग्रॅज्युएशन? BA ग्रॅज्युएशन. 3rd इयर मध्ये आहे आता. ओके. धनऋण कळतं का? धनऋण हो. विचारू का? हो. -5 आणि -7 किती होतात? -12. ओके. -5 अधिक 13 किती होतात? -5 अधिक 13 काय 13 मधून 5 गेले. -5 अधिक 13 8. 8 घन 8 बरोबर. हा 8. 0/2 0. 2/0 तर उत्तर सांगता येत नसतं त्याचं. बरोबर, एकदम जबरदस्त उत्तर आहे. चालते खूप 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 जबरदस्त. सिद्धेश्वर भैया, प्रश्न सिंपल आहे. 1 कोटीची जर तुम्हाला लॉटरी लागली तर काय करसाल? 1 कोटीची लॉटरी लागली तर मी बंगला बांधेन, गाडी घेईन, स्वतःसाठी सगळं करेन. स्वतःसाठी करा. बंगला कितीचा बांधसाल आणि गाडी कितीची घेसाल? बंगला बांधन 1 कोटीची लॉटरी ना, 1 कोटीची लॉटरी खर्च 50 लाखाचा बंगला बांधन, हा. त्याच्यामधली 50 लाखामधली 20 लाखाची जागा घेईन, 30 लाखाचं बांधकाम करेन. 50 लाखाची जागा घेऊन 30 लाखाचं बांधकाम. मिक्स 50 लाखाचं सगळं, जागा आणि बांधकाम. जागा आणि बांधकाम 50 लाखाचं आणि 50 लाख रुपये ठेवून माझ्या भविष्यासाठी. नक्की. हम्म. ओके. खर्च करायचं जागा- तुम्हाला सांगितलं कोणीतरी. हा? तुम्हाला म्हणलं खर्चच करायचे आणि ते आताच खर्च भविष्यासाठी काय ठेवायचे नाहीत. कुठे खर्च करसाल आणि किती उरलेले 50 लाख? उरलेले 50 लाख का? हम्म. उरलेले 50 लाख मी देईन अनाथ आश्रमाला देईन. अनाथ आश्रमात देऊन टाकणार दान. हम्म. सरळ 50 लाख रुपये अनाथ आश्रमात दान करून टाकणार. ओके. सध्या काय करताय मला ते सांगा. सध्या स्टडी MPSC ची. सध्या MPSC स्टडी करायला लागलाय. MPSC मधून तुम्ही कोणत्या जॉबची तयारी करणार आहे? म्हणजे काय भेटा वाटतं तुम्हाला? PSI. PSI ची तयारी वाटायला. सध्या मला जसं माहिती आहे तसं PSI ची स्टार्टिंग पेमेंट 50,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट असते. म्हणजे नाही म्हणलं तर वर्षाला 6 लाख रुपये. 1 कोटी रुपये जर येतं म्हणजे त्यांना जवळजवळ 10 वर्ष जवळजवळ 13-12 वर्ष काम करावं लागते. तेही खर्च वगैरे वजा बाजूला ठेवून. तर 15 वर्षानंतर तेव्हा कुठे 1 कोटी येतात. तुमचे स्वप्न PSI मधून पूर्ण होतील का? हे घर बांधण्याचे, जागा घेण्याचे वगैरे होतील ना, होतील? त्याच्यामध्ये मी भागून घेईन ना. आता जे आलंय ते पुढे भागून घ्यावंच लागेल ना. ओके. उगा आता मला मिळालं नाहीत म्हणलं तसं कसं जमते. ओके चालतंय. जर PSI नाही झालं तर काय करसाल? PSI नाही झालं तर समाजकार्य करेन, राजकारणात जाईन, राजकारणामध्ये पॉलिटिक्स मध्ये जाईन. काय वाटतं? कोणता पक्ष चांगला वाटतं तुम्हाला? पक्ष भरपूर तर कोणता पक्ष चांगला वाटत नाही. राजकारणात कशी एंट्री करणार? अपक्ष म्हणून थांबणार का? अपक्ष म्हणून थांबणार का? अपक्ष म्हणून थांबणार. अपक्ष. इंडिव्हिज्युअल पार्टी बनवणार. चालते. खूप सारी मोठमोठी स्वप्न आहेत तुमचे. PSI मधूनच डायरेक्ट इकडे वगैरे भरपूर स्वप्न चालते. एक नेता झाल्यानंतर नेत्याचं सगळ्यात महत्वाचं काम कोणतं असतं जनतेसाठीचं?
तुम्ही काय समजता तुमच्या भागामध्ये, तुम्ही आता लातूरचे तुम्ही होणार, समजा तुम्हाला आमदार करतो म्हटलं कोणी, स्थानिक लेवलला काम विचारता का नॅशनल लेवलला विचारता का राज्य लेवलला विचारता? स्थानिक लेवलवरती आमदार अपक्ष आमदार फक्त स्थानिकच काम करू शकतो. आता स्थानिकचं म्हणलं तर कचऱ्याचं नियोजन, कचरा लातूर- डिगडा लातूरचं कचऱ्याचं नियोजन करेल, पाण्याचं नियोजन लावेल. हा. हम्म? म्हणजे पुन्हा- ह्या गोष्टी सध्या लातूरमध्ये नाही हा. का? लातूरमध्ये पाण्याची तुटवडा आहे, कारण पाऊस जर नाही झाला तर लातूरला पाणीच नाही ना, ओके. त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन ओके 4 दिवसाला येते. नाव काय भाई तुमचं? वैभव फड. वैभव. माझं पण नाव वैभवच आहे. ठीक आहे. ओके चालते. वैभव. 1 कोटी रुपये आपला आज प्रश्न घेऊन आलोय आपण. 1 कोटी रुपये भेटल्यानंतर काय करसाल? एक लॉटरी लागली समजा तुम्हाला, खर्च करायचे तुम्हाला 1 कोटी रुपये, कुठे खर्च करसाल? फॅमिलीसाठी. फॅमिलीसाठी काय खर्च करणार? काय गरज आहेत फॅमिलीच्या सध्याच्या? गरजा तर प्रत्येकाला असतात त्याच फॅमिलीच्या गरजा जे सर्वांना असतात त्याच. काय म्हणजे खर्च करायचा तुम्हाला 1 कोटी रुपये? लिस्ट घेऊन बसलोय मी आता पेन. हा. एवढे खर्च इथे केले, एवढे खर्च इथे केले, एवढे इथे केले, कुठे कुठे खर्च करसाल? 10-15 लाख पर्यंत फॅमिलीसाठी खर्च करेल, फॅमिली डेव्हलपमेंटसाठी, आणि बाकीचा खर्च गोरगरिबांसाठी करेल. डायरेक्ट जवळजवळ 85 लाख रुपये जे उरतात ते गोरगरिबांमध्ये वाटून टाकणार. हा, वाढून टाकणार नाही, एखाद्या NGO ला डोनेट करेल. NGO ला डोनेट करणार. हा. 1 कोटी रुपये मधले फक्त 15 लाख रुपये ठेवून NGO साठी डोनेट करणार. हा. सध्या काय करायला लागलाय? तयारी कोणती चालू आहे? पोलीस म्हणजे भरती अभ्यास- तयारी. पोलीस भरती तयारी करायला लागले. पोलीस भरती सगळे दिसायला लागले, सगळेजण एक त्यांचा समाजासाठी प्रेरणा, म्हणजे सगळे समाजासाठी काम करायची तयारी असते. पण आपण जे बघतोय, तुम्ही सध्या बघताय पोलीस पण आहेत मार्केटमध्ये ऑलरेडी, आहेत का त्या लेवलचे? आम्ही बघतोय घुसखोरी, खास करून आपल्याला लाच वगैरे, जे भ्रष्टाचार वगैरे सगळ्या जर विचारलं कोणालाही तर पोलिसांबद्दल द्वेष आहे असं समाजामध्ये. नाही ते कसं आहे, ते उदाहरण आहे ना, ते गव्हासोबत किडे पण रगडले जातात त्या पद्धतीचं. एखाद्या घेते तर सगळ्या डिपार्टमेंटचं नाव खराब होतं, पण सगळे तसे नाही आहेत. खूप पोलीस- इमानदार पण आहेत, IPS IAS, हा, आणि ते इमानदार असल्यामुळेच आपला देश चालला सध्या. नक्कीच. तसेच त्यांचे सगळे जर घुसखोरी आपण त्यांच्यावर आरोप लावायला, देश चालला नसतं, एवढं सिक्युअर राहिलं नसतं. ओके. जर कुणाला जर हा प्रश्न केला, तो आतापर्यंत कुठं कुणाला लाच दिली आहे का, तर सगळ्यात अगोदर पहिला असतं की मी लाच दिलेली आहे, ती म्हणजे ट्रॅफिक हवालदाराला म्हणतात. त्याकडे कसं बघता तुम्ही? लाज प्रत्येकाने दिलेलं आहे. ट्रॅफिक हवालदारला म्हणूनच नाहीये. हा. आता आपण सहज तहसीलमध्ये सुद्धा काही काम करत असलं, खिडकीवर आपण काय डॉक्युमेंट दिले जातात, तर आपली फाईल पुढे जात नाही. हा, ते हा. स्वतः आपल्याहून मागते 300 रुपये द्या, 500 रुपये द्या, अशा पद्धतीनं हं. लाच देणं हे म्हणजे आता ती गोष्ट खूप वर्षापासून चाललेली आहे. तर आमची जी पिढी आहे यांना ही गोष्ट नवीन नाही, की त्यांना वाटतं आता हा इथं पैसे दिले तरच काम होईल. म्हणजे कामाची म्हणजे ती गती वाढवण्यासाठी. लाजाची जी गोष्ट आहे ती लाज म्हणून घेतली जात नाही, आता ती काम म्हणून घेतली जात सध्या. ओके, कामाची गती हा, वाढवण्यासाठी केलं आणि जातं. ही फक्त आपल्या पिढी चूक नाही की आपण लाच देत आहोत. हे हा. पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली गोष्ट आहे. ओके. आपले जे जुने लोक होते हा. त्यांनी लकवलं अधिकाऱ्यांना. त्यांना ऑलरेडी पगार असून जर ते पैसे मागायची हिंमत ठेवतात आपल्याकडे, म्हणजे त्याला पण जबाबदार आपण, त्याला आपण जबाबदार आहेत. त्याला पण त्यांना- जबाबदार आपण. त्यांना दोषजन फायदा नाही. 1 कोटी रुपये जर एका पोलीस खात्यातल्या एका समजा पोलिसाला जर कमवायचे झाले, तर किती वर्ष त्याला ड्युटी करावं लागेल असं वाटतं तुम्हाला? 1 कोटी 10-15 वर्ष 15 वर्ष ड्युटी करावं लागते जवळजवळ. म्हणजे तिचे अर्धी सर्व्हिस. अर्धी सर्व्हिस हा. जाते, आणि पुढच्या अर्ध्या सर्व्हिस मध्ये 1 कोटी मध्ये. मग तुम्ही जे उरा स्वप्न बाळगून आहात सध्या, की बाबा आपल्याला एवढी समाजाची सेवा वगैरे करायची, तुम्हाला वाटते सेवा करू शकता तुम्ही? सामाजिक सेवा करण्याचा अर्थ असा नाही की आपण त्याला पैसे डोनेट करा. हम्म. खूप वेगळ्या पद्धतीने समाज सेवा करू शकतात आपण. ओके. जे आपल्याच्या जेवढं होईल तेवढं अन्नदान, NGO ला सपोर्ट करणं झालं, ओके. पुन्हा एज्युकेशन प्रोव्हाइड करणं झालं गोरगरिबांना, भरपूर आहेत. म्हणजे फक्त पैसेच न देता त्यांना इतर मार्गाने पण समाजसेवा करता येते. काम पण करू शकतोय, म्हणजे हा. श्रमदान पण करू शकतो, या पद्धतीने पण हा. सेवा होते. नक्कीच चांगले विचार आहे तुमचे. सध्याची तयारी चालू आहे तुमची पोलीस भरतीमध्ये. पोलीस भरतीमध्ये सध्याची तयारी चालू आहे सध्या. कशी आहे तयारी पोलीस भरती तुमची? पोलीस भरती तयारी करायला लागला ना? हा कशी आहे तयारी? म्हणजे वाटते तुम्हाला पोलीस होसाल म्हणून तुम्ही? होईल वाटतंय म्हणून तर तयारी करतोय. होईल वाटतं म्हणून तयारी करायला लागला. ग्राउंड झालेला आहे का? कधी कुठली एक्झाम अटेंड केली आहे का? हा, ग्राउंड झालंय आणि एक्झाम पण दिलेला आहे. फायनल मेरिटला कटलेलो आहे. फायनल मेरिटला कटलेलं आहे हम्म. म्हणजे ग्राउंड देऊन फक्त थेअरी मधून कट झालेला आहे का? हा, एक्झाम पास झालेलं, फक्त फायनल मेरिट लागते ना एक्झामची आणि ग्राउंडची मिळून, हा. त्याच्यात नाही बसलो. त्याच्यामध्ये नाही बसलेला, म्हणजे थोडक्यातून नंबर गेलेला आहे. हम्म. आता येणाऱ्या अटेम्प्ट मध्ये होसाल मग? हा, होईल. नक्की होईल. माझ्या पण शुभेच्छा असतील चालतंय, तुम्हाला. धन्यवाद. नक्की चालतंय.